हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज जे दिवसभराचं माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर नक्की आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता हे तर ऑफिसला गेलेत. ऑफिसला म्हणजे मीटिंग आहे त्यांची, तर ते मीटिंगला गेलेले आहेत. तर सकाळी त्यांना नाश्ता नको असतो म्हणून लिंबू पाणी करून दिलं आणि मी तुम्हाला दाखवलेच कपडे. पावसाळा आहे त्याच्यामुळे कपडे सगळे ओले राहतात. मग असं रात्री जुगाड करावा लागतो, फॅन चालू करून कपडे वाळवायला लागतात. तर आता ते गेलेले आहेत ऑफिसला. त्याच्यानंतर मग माझी तयारी करणार, त्यांची घाई होती त्याच्यामुळे म्हटलं पहिला त्यांचं सगळं आवरू दे, त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेते. तर आता दूध मी गरम करायला ठेवलं एक साईडला, म्हणजे अगस्त्य जरी उठेपर्यंत दूध उकळून व्यवस्थित एकदम असं नॉर्मल होऊन जाईल किंवा कोमट तरी होईल. खूप गरम राहणार नाही, म्हणजे तो उठल्या उठल्या त्याला द्यायला होईल. नाहीतर आपण मुलं उठल्यानंतर दूध गरम करतो, मग ते गार व्हायला अजून वेळ जातो, तोपर्यंत मुलांची चिडचिड होऊन जाते. तर दूध गरम करायला ठेवले आणि आता माझ्यासाठी नाश्ता बनवते. आणि एका साईडला मी दुपारच्या जेवणाचं ते येणार नाहीये, त्याच्यामुळे मी आणि अगस्त्यच आहे, मग ते पण बनवून घेते. तर चला मी आता माझ्या कामाला सुरुवात करते आणि तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. आज हर्षद नसल्यामुळे मी माझ्या आवडीचा माझा फेवरेट असा नाश्ता बनवते, ते म्हणजे की कांदा पोहे. झटपट होणारे आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना आवडतात. आपल्या महाराष्ट्रीयन घरात कांदा पोहे नाश्त्याला असतातच. तर त्याची पटापट तयारी करून घेते. आणि अगस्त्यला सुद्धा थोडंसं हेच भरवेंचं, दूध प्यायला तर ठीक आहे, नाही तर मग पोहेच भरवणार. तर एका साईडला पहिला पोह्यांना फोडणी देऊन घेते आणि त्याच्यानंतर मग अजून मी थोडेसे कांदे घेतलेत, लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे. एका साईडला म्हटलं भाजीची सुद्धा तयारी करून घेऊया. तर आता पोहे करायला घेते. कांदा फ्राय होईपर्यंत चपातीचं पीठ मळून घेते. आम्ही दोघंच असल्यामुळे की जास्त चपात्या करायच्या नव्हत्या, हल्ली 4 ते 5 चपात्या बनवायच्या होत्या. तर मग एका साईडला ते करायला घेते. पटकन पीठ मळून घेते, म्हणजे पोहे होईपर्यंत पीठसुद्धा एक 5-10 मिनटं चांगलं मुरून राहील. पीठ मळून झालं, पोहेसुद्धा झालेले आहेत माझे. आणि म्हटलं की चला आता भाजी पण पटकन करून घेऊयात, नाश्ता नंतर करता येईल. तर शिराळे होते बघितलं फ्रीजमध्ये, तर म्हटलं चला आता ह्याचीच भाजी करावी, म्हणून मग कांदा बारीक चिरून घेतला, मिरची आणि लसूणसुद्धा घेतलं आहे. तर तुम्ही मिरची आणि लसणाची पेस्ट करूनसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी तेलावरती जिरं लसणाची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला आणि मिरची टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आणि व्यवस्थित फ्राय करून घेते, म्हणजे थोडा रंग चेंज होईपर्यंत. आणि आता शिराळे पण माझे साल काढून झालेली आहे. त्या सालाची चटणी पण खूप सुंदर होते, पण माझ्या 2च शिराळे होते, तर थोड्याशाच त्याच्या साला होत्या, त्याच्यामुळे मी ते चटणी बनवायचं आज झंझट ठेवलंच नाही. पटकन चिरून बारीक बारीक चिरून घेतलं आणि आता ह्याची फोडणी घालते. मी मिरची ऑलरेडी घातलेली आहे, मग फक्त हळद टाकून आता भाजीला छानशी अशी फोडणी घालणार आहे. भाजीमध्ये आता मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून शिजवून घेणार.
ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजते. तर भाजी एका साईडला ठेवले करायला आणि चपात्या होत्या, मोजून 4 चपात्या बनवलेल्या आहेत. तर त्या आता पटापट लाटून घेते. म्हणजे माझा दुपारचासुद्धा स्वयंपाक झालेला आहे. हे असते तर मग वरण भात वगैरे सगळं लागलं असतं, कारण ह्यांना चपाती किंवा भाकरी फक्त आवडत नाही आणि मला चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असेल तर माझं आणि अगस्त्याचं होऊन जातं. तर माझा सकाळचा नाश्ता बनवून झालेला आहे आणि आता दुपारचंसुद्धा जे होतं ते पण झालेलं आहे. त्याच्यानंतर मग अगस्त्याला आता स्कूलमध्ये सोडायचं आहे, तर त्याला उठवते आणि त्याची तयारी करायला घेते. बघा भाजी पण आपली मस्तपैकी झालेली आहे आणि आता ह्याच्यावर गॅस बंद करते आणि झाकण ठेवून देते. त्याच्यानंतर अगस्त्याचा टिफिन भरायचा आहे. अगस्त्याचं मी आता एक साईडला आवरायला घेतलेला आहे, तो आता आंघोळीला गेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं त्याचं टिफिन वगैरे भरून घेते. तर हे बघा आता भाजी झालेली आहे, गॅस बंद करून घेते आणि अगस्त्याला टिफिनला जाम आणि रोल म्हणजे जॅम रोल करून देणार आहे, कारण तो भाजी ही खाणार नाही त्याच्यामुळे. तर आता हा टिफिन पॅक झालेला आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करून घेते, कारण मी सकाळपासून काम करत होती, नाश्ता करायचं राहून गेलं. तर आता म्हटलं चला पटकन अगस्त्याचा तो करतो आहे, आंघोळ करतो आहे, तोपर्यंत माझा एक साईडला नाश्तासुद्धा होऊन जाईल. आणि ओम नमः शिवाय सगळ्या बाप्पांना वा डोकं टेक. तुझ्या विठ्ठल बाप्पांना दे. व्हेरी गुड. बरं चलो 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 बॅग घे स्कूल बॅग घे. अगस्त्याला स्कूलमधून सोडून आले, त्याच्यानंतर माझं शॉपचं रुटीन चालू झालेलं आहे. अजून तरी मुलगी भेटलेली नाही आहे, त्याच्यामुळे माझंच मला काम करायचं आहे. तर आल्यानंतर पहिला व्यवस्थित सगळा केअर काढून घेतला, कारण शॉपमध्ये मेन पहिलं काम असतं क्लिनिंगचं. तर पहिला पूर्ण केअर काढून घेते. त्याच्यानंतर बाहेरचं जो पॅसेज आहे तिथे पाणी टाकून मी वायपरने वाईप करून घेते, म्हणजे ते पुसायची गरज लागत नाही. तर पाणी टाकलं आणि वायपरने करून घेतलेलं आहे आणि लादी पुसून घेते. त्याच्यानंतर माझं आज ना कस्टमाइज केक्सच्या ऑर्डर्स होत्या, म्हणजे फॉन्डंटचं काम त्याच्यात करायचं होतं, तर ते काम मीच करते. जो आपल्याकडे शेफ आहे तो करत नाही, तर ह्या गोष्टी मला कराव्या लागतात. तसं एक छोटासा टेडी बनवायचा होता क्यूटचा, तर तो आता मी बनवते, कारण मग आत्ता जर बनवलं तर तो प्रॉपर सेट होऊन जाईल. नाहीतर आत्ता पाऊस आहे तर फॉन्डंट पूर्ण स्टिकी होतं. तर पावसाळ्यात फॉन्डंटचं काम करणं म्हणजे खूपच एकदम रिस्की किंवा डेंजरस काम असतं असं मी तर म्हणेन, कारण एवढी जे आपण मेहनत करतो ना ती 1 मिनिटामध्ये पूर्ण खराब होऊन जाते. तर त्याच्यामुळे खूप एकदम केअरफुली हे करावं लागतं. तर आता हे बघा मी बनवून ठेवते, म्हणजे तो इव्हिनिंगपर्यंत प्रॉपर सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर मला अशा बऱ्याच 1-2 ऑर्डर आहेत कस्टमाइजमधल्या, 3 ॲक्च्युली आहेत टोटल. तर त्यातलं जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवते तुम्हाला. तर आता माझा टेडीसुद्धा हा रेडी होत आलेला आहे. तर हे बघा फॉन्डंटचं काम होतं, अजून आहे बरंच. तर आता माझा टाईम पण होत आला, मला अगस्त्याला आणायला जायला लागेल. तर हे झालेलं आहे आणि मी अगस्त्याला घेऊन येते. तर हे टेडी छोटंसं बनवलेलं तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर आता मी अगस्त्याला घेऊन येते, त्याच्यानंतर आपण बोलूयात. अगस्त्याला मी ना स्कूलमधून घेऊन आली आणि मी परत माझं फॉन्डंटचं काम करायला घेतलं. तर झोमॅटो वाजत होता, तर हा मला बघा हेल्प करतोय, स्प्रे करतोय आणि
डाय मी तुला हेल्प करू का ग? आणि इकडे हे करायला घेतलं, मी बघितलंच नाही, आत्ता बघितलं. अरे नको बेटा, ते पुसलंय मी ते वालं न्यूजपेपर घ्यायचा. हा पण मग हे काच क्लीन होऊन जाते ना सोनू. बरं कर, तुला जेवढं करायचं तेवढं काम कर. हा तू काय करतोयस? काय करतोस तू बेटा? पुसतोय का रे? आई करेल नंतर. पीच पीच का? बरं बरं कर. हा थँक्यू. हा बाबू, ए बाबडे मला माझ्याकडे जा बघ ना. अय बेटा, तू नाही थँक्यू बोलायचं, तू वेलकम बोलायचं. हळू जरा. चलो बाय 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 कर सगळ्यांना. दुपारचं जेवण झालं. अगस्त्याला भरवण्यात ना बराच वेळ गेलेला आहे आणि आता 3 वाजत आले. दुकानातून यायला मला 1:15 झालेला. तर आता परत चालली आहे, कारण माझं फॉन्डंटचं अजून काम बाकी आहे. कारण तेवढ्याच वेळामध्ये परत प्रिंट आणायला गेली. अशाच गोष्टींमध्ये बराच टाईम निघून जातो आणि सकाळचा टाईम तर पटकन जातो. तर आता जाते आणि आता मला फॉन्डंटचं अजून एक ऑर्डर आहे, तर त्याचं काम करते. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. अगस्त्याला पण घेऊन जावं लागेल. आता बघूयात, तो बासुजांकडे जर राहिला तर ठीक आहे, नाही तर नेन, कारण त्याची मध्ये मध्ये सगळी लुडबुड चालू असते. फॉन्डंट दे, हे दे, ते दे. मग वेस्ट पण करतो तेवढंच, पण मग नाईलाज असतो, कारण त्याला सांभाळायला कोण नसल्यामुळे मग सोबतच ठेवायला लागतं. तर आता बघूयात, बाजूचा त्याचा भार्गव दादा आलाय. जर त्याला तिथे थांबायचं असेल तर तिथे ठेवेन किंवा मग सोबत घेऊन जाईन. तर चला आता मी शॉपमध्ये जाते आणि परत पुन्हा व्हिडिओ आपला कंटिन्यू करते. शॉपमध्ये आलेली आहे, पण थोडे काउंटरचे केक चालू होते. तर आता बघा, केक तर इथे झालेले आहे छान छान. फक्त त्याला आता गार्निश करायचं बाकी आहे. ते झालं की मी काउंटर लावून घेईन आणि मग माझ्या फॉन्डंटच्या कामाला चालू करेन. आणि केक जे रेडी करायचे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर एवढं होऊ दे, त्याच्यानंतर बाकीचं पुढचं आहे ते शेअर करते. व्हिडिओ आपला नक्की कंटिन्यू करा. तर ही ना आता मी मिल्कवाली बॉटल बनवते. जर तुम्ही बेबी बॉसवाले केक बघितले असेल तर त्याच्यासोबत हे सुद्धा असतं. तर त्यासाठी मी हे बनवून घेते. छोटे बटन्स वगैरे असतात ते बनवून घेते. आणि त्याच्यानंतर ना मला एक म्युझिकल थीमची सुद्धा ऑर्डर आहे, पण कामाचं इतकं प्रेशर आहे की मी सगळं शूट करू शकत नाही आहे. तर तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी माझे फॉन्डंट्स बनवून ठेवलेले आहेत. पेटी आहे आणि तबला आहे, त्या 2 गोष्टी बनवल्या आहेत. आणि आता हा केक रेडी करायला घेते. ह्याच्या आधीचा एक केक जो होता, जो टेडीवाला, तो ऑलरेडी रेडी झाला आणि कस्टमर थांबलेले होते म्हणून त्यांना दिला. तर ते शूट करत बसली नाही मी, कारण शूट करण्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो, त्याच्यामुळे ते शूट केलेलं नाही आहे. तर हे आता मी ह्याला सगळे कॅरेक्टर्स सगळे लावून घेते. सो एक केक माझा रेडी झालेला आहे, बेबी बॉस थीमवाला. आणि हा सेकंड मी जे म्हणाले म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवाला तो आहे. तर हा रेडी करून घेते. त्यांना ह्याच्यावरती तबला आणि पेटी असं हवं होतं आणि खाली थोडं म्युझिकचं जे असतं रिदम्स ते लावून घेते. काय म्हणतात मला माहीत नाही, जर माझ्याकडे शब्द इकडनं तिकडनं चुकले तर तेवढं सांभाळून घ्या, कारण प्रत्येक गोष्टीमधलं सगळंच ज्ञान असेल असं नसतं. तर सो हे बघा, तबला आणि पेटी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता हा पूर्ण केक मी असा छानसा रेडी करून घेते. तर तुम्हाला कसा वाटतो हा पण केक मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कसे वाटले मी जे बनवलेले केक किंवा फॉन्डंटचं वर्क, तर मला नक्की सांगा. तुम्ही दिवसभराची आज माझी धावपळ बघितलीच असेल. तर सगळे केक्स वगैरे झाले. त्याच्यानंतर घरी यायला मला 8 वाजलेले. जेवण लावलं, हे पण ऑफिसमधून मीटिंगवरून आलेले, तर हे पण खूप दमलेलेच होते. त्याच्यामुळे आज आमचं सगळ्यांचं गप होतं, दोघंही खूप दमलेलो. त्याच्यानंतर जेवण बनवून घेतलं मी वटकन आणि मग जेवायला पण खरं उशीर झाला आज आणि भूक लागलेली त्यांनासुद्धा. तर मग जेवण करून झालं आणि केक्स डिलिव्हर करायचे होते कॉलेजचे. आणि आई पण आमच्या फिरायला चालल्यात, मग त्यांना बॅग्स द्यायच्या होत्या. तर मग त्यांना म्हणाले की तुम्हीच जा आज. म्हणलं की मी नाही येते. तर मग ते गेले बॅग द्यायला आईंना. आणि
माझं अजून बरंच काम बाकी आहे. भांडी घासायची आहे, ओटा क्लीन करायचा आहे, ते आता सगळं करून घेते. तर तुम्हाला माझा आजचा दिवसभराचं शेड्यूल किंवा रुटीन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.